अहो ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायासारख्या योगी माणसाच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलं? खरं सांगू का महाराज, या समाजाची एक रीत आहे, या समाजाचा एक नेम आहे, जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार नाहीये. मग चमत्कार करतात ते साधू असतात असं नाही बरं, आणि साधूला चमत्कार जमत नाही असंही नाहीये महाराज. अरे गारुडी, ज्यावेळेस आम्ही 4थी-5वी शाळेत होतो त्यावेळेस आमच्या शाळेत एक गारुडी यायचा महाराज. तो कागदाचे पैसे करत होता, तो एक चमत्काराचे महाराज. तो कागदाचं कबूतर करत होता. अरे पण जो कागदाचे पैसे करत होता तो अर्ध्या तासाने आमच्याकडूनच 20-20 पैसे मागून घेत होता. चमत्कार करतो त्याला साधू नाही म्हणत. ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे चमत्कार केले ना महाराज, ते आताच्या महाराज लोकांचं देव सोडून अरे देवाला सुद्धा तो चमत्कार जमला नाही. एवढे गोड चमत्कार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. देवाचा एक चमत्कार घ्या, ज्ञानोबरायचा एक चमत्कार घ्या. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती, गौतम ऋषीच्या शापाने अहिल्याची शिळा झाली. सर्वांना रामायण पाठ आहे. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्या, शिळेची काय झाली? परत अहिल्या झाली. बरोबर आहे का नाही? पण होती कोणती? पहिली स्त्रीच होती ना. पहिली कोण होती? स्त्रीच होती. नवऱ्याच्या शापामुळे ती काय झाली होती? शिळा झाली होती. आणि प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने ती काय झाली? परत अहिल्या झाली. स्त्रीचं स्त्री करणं देवाला शक्य आहे. ज्ञानोबरायचा चमत्कार सांगू. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. राईचा डोंगर पर्वत राई तो काही करू शकतो, पण जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. माझा प्रश्न होता की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला, ज्ञानोबरायासारख्या योग्याला, ज्ञानोबरायासारख्या साधूला असा कोणता प्रसंग आला असा की या समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडले? बसणारे मंडळी, या महाराष्ट्राला एक लागलेला कलंक आहे गड्यांनो. इथं जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं महत्व कधीच कोणाला कळलं नाही गड्यांनो. अरे गजानन महाराजांच्या नावाने आज जगामध्ये मंदिर होत आहे, बरोबर आहे का नाही? पण तेच गजानन बाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठून दिला. हा इतिहास विसरून चालणार नाही महाराज. अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 अमृत अनुभव, हरिपाठ अख्खं विश्व त्याला डोक्यावर घेतंय. पण तेच ज्ञानोबराय हयात असताना लोकांनी त्यांच्या मधुकरीमध्ये माती कालवली, हे विसरून चालणार नाही. मी बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगेल, माणसाला सिद्ध होण्यासाठी या जगातला एक नेम आहे की त्या माणसाला मरावं लागतं महाराज. काय करावं लागतं? मेल्यानंतर लोक अंत्ययात्रेमध्ये म्हणतात, हो महाराज काय चांगला माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या मलकापूर तालुक्यामध्ये नव्हता महाराज, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हता. हे एवढं लोकांच्या तोंडातून ऐकण्यासाठी माणसाला सरणावर जावं लागतं. कुठं जावं लागतं? जिवंतपणे तुम्ही कितीही चांगलं काम करा महाराज, लोक तुमचं नाव घेणार नाही म्हणजे नाही. अरे ज्ञानोबरायासारख्या एका योग्याला, ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याला या समाजामुळे टाटी लावायची वेळ आली ना महाराज, बरोबर आहे का नाही? अरे मुक्ताईचे उपकार आहे या वारकरी संप्रदायावर. आज जी ज्ञानेश्वरी आपण ऐकतो, आज जी चांगदेव 65 पाहतो, आज जी आपण हरिपाठ पाहतोय, अमृत अनुभव पाहतो, हे सगळं जर श्रेय कोणाला जात असेल महाराज तर ते फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताईला जातंय. मुक्ताईने ज्ञानोबरायाला जर उपदेश केला नसता, मला एवढंच सांगायचं, ज्ञानोबरायासारख्या माणसाला जर ताटी लावण्याचा प्रसंग आला असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलू का तुम्हाला? ऐका गड्यांनो, लक्ष देऊन कीर्तन. संप्रदायामध्ये धर्माचा प्रचार असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असू द्या, अरे अख्ख्या समाजाचा विरोध सहन करेल माणूस. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करा, सहन करेल ना महाराज तो. एखाद्या नास्तिक माणसाने गायकाचा विरोध करू द्या, वादकाचा विरोध करू द्या, कीर्तनकाराचा विरोध करू द्या, संप्रदायाचा विरोध करू द्या, सहन करेल महाराज कीर्तनकार माणूस. पण ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज?
ज्या दिवशी गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज? अरे ज्या दिवशी संप्रदायातलेच लोक जर संप्रदायाचा विरोध करायला लागले तर कसं जमल? मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगतो गड्यांनो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. किती दुकानं होती? 2 दुकानं. एक सोन्याचं दुकान होतं आणि दुसरं लोखंडाचं दुकान होतं महाराज. एक लोखंडाचं दुकान होतं आणि दुसरं सोन्याचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर 2 जण जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, ए लोखंडा. काय रे सोन्या? अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण तुझा मालक तुला ज्या वेळेस ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतोस तू. अरे त्रास होतो रे लोकांच्या कानाला. माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं आरडत नाही. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय उत्तर देतं तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. लोखंड सोन्याला सांगतंय, ए सोन्या, अरे तू भाग्यवान आहे, तुझं नशीब खूप चांगलं आहे रे सोन्या. तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? ए सोन्या ऐक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो. अरे धर्माचे जर माणसं धर्माच्या विरोधात जायला लागले तर कसं होईल महाराज? मी तो भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना, औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं महाराज. किती संघर्ष आहे हे फक्त विशाल खोलेला आणि पुरुषोत्तम पाटलालाच माहिती आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, दररोज एक संघर्ष आहे महाराज. संघर्ष हाच आहे की प्रसिद्धी लोकांना सहन होत नाही. खूप गरिबाचे लेकर आहे गाड्यांनो, आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे. प्रारब्धानं मोठे झालो, आम्हाला कोणी मोठं नाही केलं महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद भेटला असेल, ज्ञानोबरायची इच्छा असेल, हे लेकरं चांगले म्हणून त्यांनी कृपा केली. पण एवढा विरोध आहे महाराज, एवढा विरोध, एक एक पावलाला विरोध आहे महाराज, एका एका पावलाला. पण चला, नाम है इसलिए तो बदनाम है ना सर हम. विठाला मला तर कधी कधी हसू येतं. अरे 20% जर समाज देवालाच मानत नाही तर आपण काय अपेक्षा करायची महाराज लोकांनी आपल्याला मानावं म्हणून? आणि द्यायचं सोडून महाराज, ताण नाही घ्यायचं. पण कधी कधी काय होतं, खूप कठीण आहे महाराज. अरे नाव करण्यासाठी 40 वर्ष गेले महाराज, 25 वर्ष गेले. किती वर्ष गेले? 25 वर्ष. एक विशाल खोलेसारखा कीर्तनकार महाराष्ट्राला प्रसिद्ध होण्यासाठी 25 वर्ष खर्चावं लागले त्या माणसाला. किती? आज कुठं प्रत्येकाच्या खिशामध्ये गेलाय, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गेलाय. 25-30 वर्ष मुक्ताईची सेवा केली तेव्हा कुठं आता नाव झालं. आणि लोक महाराज, लोकांना महाराज की म्हणजे सोपीच वाटते हो. एवढं सोपं नाहीये महाराज, अजिबात नाहीये. बरं, आमचं जीवन एवढं कठीण आहे. हा पांढरच धोतर आणि पांढरच शर्ट चुकून जर एखाद्याचा बुक्का हार लावत घालताना जर इथं सांडला ना तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष फक्त बुक्क्याकडेच आहे महाराज, महाराजाकडे काहीच नाही. 100 कामं चांगले करा, एक जर चुकले ना महाराज, अरे ज्याला घरात बायको विचारत नाही ते सुद्धा शायनिंग आणून जातो महाराज. ज्याला बायको, अरे तुझं बजेट किती आहे, तू बोलतो किती, धोतर घालायला आम्ही शिकवलं, तूच आम्हाला शिकवायचं का परमार्थ? अजिबात आहे महाराज. खरं सांगू का, एक GR निघला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जर कोणी चुकीचं बोललं तर त्याला नो जामीन 7 महिन्याची जेल झाली पाहिजेत महाराज. विठाला या समाजाच्या अंतकरणामध्ये जो अभिमान होता, त्या काळामध्ये द्विज म्हणजे ब्राह्मणाच्या अंतकरणामध्ये जो अहंकार होता, तो अहंकार नष्ट होण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायाने जीवनामध्ये पहिला चमत्कार केला. रेड्या मुकी वेद बोलविला, रेड्या मुकी वेद बोलविला, रेड्या मुकी वेद बोलविला, गर्भ स्त्रीचा, रेड्या मुकी वेद बोलविला, शांती रूप प्रकट
रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरेता, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. अरे लोक म्हणतात की विठ्ठला 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 ताण नका घेऊ. थोडं नाही ते गरमीमुळे झालं. या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. ऐका ऐका ऐका. वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबराय तुकोबरायचा इतिहास आहे. अहो कीर्तनात मेलेले लोक जिवंत झालेले आहे महाराज. ज्या दिवशी कीर्तनात लोक मरतील ना, कीर्तनावर विश्वास राहणार नाही लोकांचा. विठ्ठला विठ्ठला आमच्या कृष्ण महाराजांचा पखवाज ऐकल्यानंतर, आमच्या कैलास दादाचं गायन ऐकल्यानंतर, ओमकार दादाचं गायन ऐकल्यानंतर सगळे असे तल्लीन होत आहेत. असं वाटतं काही स्वर्गातून गंधर्व आलेले. बरोबर आहे का नाही? वाटतं का नाही? अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर आमच्यासारखे लेकरं कीर्तन करतात, गायन करतात, वादन करतात, यात काहीच नवल नाही. अरे ज्ञानोबरायनी रेड्यावर हात ठेवला महाराज तर त्यानं ऋग्वेद बोलला, ही ज्ञानोबराय तुकोबरायची काय ताकद आहे. ज्ञानोबरायचा 750वा जन्म उत्सव आळंदी या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळीला सुद्धा विनंती आहे, आपण एक दिवस तरी ज्ञानोबरायच्या सप्त्यासाठी जा. अरे मला तर मी आजच म्हणलं, उद्या परवा 2 दिवस ज्ञानोबरायचे जा. का? ज्या ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला मोठं केलं ना, त्यांच्यासाठी एक दिवस गेलंच पाहिजेत महाराज. बा माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे. आता आपला काल आणि त्यांचा काल एकाच दिवशी नसल तुम्हाला जाणं होतं, कमीत कमी लाईव्ह तरी पहा. महाराष्ट्रातील नामांकित महात्म्यांचे कीर्तन, प्रवचन, कथा खूप आनंदात चालू आहे महाराज. अरे ज्या ठिकाणी जगाचा मालक सुद्धा विश्रांतीसाठी येतोय, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्प. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. सांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. पुढं काय? चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. सांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुन्या. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संताचं काय वर्णन करायचं. अभंगाचं दुसरं
सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय त्या साधू संताचं वर्णन करायचं, त्यांचं वर्णन करावं एवढी मोठी वाणी नाहीये महाराज. अरे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू, अजिबात नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना नाही मोजता येणार महाराज. आकाशाहीपेक्षा व्यापक आहे, समुद्राच्या खोलीपेक्षा त्यांची खोली खूप मोठी. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. अरे तुकोबरायसारख्या महात्म्याने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणावं, तुका मने नेनो युक्तीची ती मनोनी ठेविली. अरे ज्ञानोबरायसारख्याच्या मस्तकावर तुकोबरायांनी डोकं ठेवावं, हा ज्ञानोबरायचा अधिकार आहे. साधू संतांचं वर्णन तुमच्याने माझ्याकडून शक्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये निळोबराय नामदेवरायचं वर्णन करतात. काय नामदेवरायचा अधिकार आहे. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल असतो का. देव जेवतो पण त्याला जेव घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराव व्हावं लागेल महाराज. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. अरे कोण म्हणतंय जगाचा मालक खात नाही, खातोय ना महाराज. पण त्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला शबरी माता व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. कोण म्हणतंय जगाचा मालक येत नाही, येतोय तो देव बाबाचा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आपण सर्व देतोय ना महाराज देवाला, पण प्रेम कुठं देतोय, भाव कुठं देतो. अंतकरणामध्ये जर प्रेम असेल भाव असेल, एक मारवाडी भजन आहे, एक कडवं म्हणून दाखवतो. थाली भर के लायो रे खिचडो ऊपर घी को बाटली, थाली भर के लायो रे खिचडो. हे तसं भागवतातलं भांडवले कीर्तनात वापरू नये, पण चला. थाली भर के लायो रे खिचडी ऊपर घी की बाटली, थाली भर के लायो रे खिचडी ऊपर घी की बाटली. जीवो मारा शाम तना जी भाम में थी चांदनी की,
इथं 2-3च मारवाडी आहे, त्याच्यामुळे जास्त म्हणून काही फायदा नाही, बाकी सगळे मराठी. ऐका, जगाचा मालक खातोय हो महाराज, बरोबर. नाराज नाही करत, आपल्या कंपनीत सगळा माल आहे. मी तुमचा चेहरा पाहूनच ओळखलं ते मारवाडी म्हणून. अहो बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते, आपण चेहरा पाहून सांगू शकतो माणसं कोण आहे महाराज, बरोबर आहे का नाही. थाली भर के लायो रे खिचडी. ऐका, जगाचा मालक खातोय हो महाराज, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल. बसणारे मंडळी, एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजावर माझं. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है गड्या. अहो शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली होती महाराज. 14 वर्ष वाट पाहिली माझ्या जगाच्या मालकाची. विदुर काका हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय माझ्या भगवंताने. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला. माय बाप, जगाच्या मालकाला काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, परमार्थ थोडा करा गड्यानो, पण परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा, प्रेमानं करा. आज दिवसेंदिवस परमार्थाला गर्दी खूप वाढली महाराज. आहा हा, बघा ना तुम्ही, एवढी गर्दी आहे, पण दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली, दर्दी कमी होत चाललेली आहे. आणि गर्दी कुठं तेवढीच आहे बरं. आळंदीला तेवढी, पंढरपूरला तेवढी, कोल्हापूरला तेवढी, ज्योतिबाला सुद्धा तेवढी. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढीच आहे. नाही कळलं, चला पुढं, ताण नका घेऊ. गर्दी कुठंच कमी नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झाला, कधी देवाचं चिंतन करणार आहे तुम्ही. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से. थोडा वेळ द्या ना गड्यानो त्याच्यासाठी. 24 तास आहे ना तुमच्याकडे, अरे 24 तासातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, राजकारण करा, काय करायचं ते करा, पण दिवसातून 1 तास तर माझ्यासाठी देवासाठी दिला पाहिजेत का नाही. वाईट वाटतं महाराज मला. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस नमाज पडतात. किती वेळेस नमाज पडतात? मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून जर 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर दिवसातून हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही महाराज. अरे हिंदूच्या लेकरांनी दिवसातून एकदा तर हरिपाठ केला पाहिजेत का नाही. हिंदूच्या लेकरांनी एकदा तरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्ही लगेच कपडे काढा आणि लाल लुंग्या घाला हिमालयाचा. आहा, संसारातच राहा, पण संसारात राहून देवाचं चिंतन करा महाराज. गवळणींनी घर नाही सोडलं, स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण आत हरी बाहेर हरी, आणि हरीने घरी. अरे विश्वाचा मालक न चांतर न बहिर्यश न पूर्व नापीचा परम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगचया. हा भक्तीचं उदाहरण ज्या वेळेस शास्त्रांनी दिलं, त्यावेळेस नारद भक्तिसूत्रामध्ये यथाब्रज गोपिका नाम, गोपिका सारखी भक्ती जगामध्ये कोणालाच जमली नाहीये. काहीच केलं नाही त्यांनी, फक्त भगवंतावर काय केलं? प्रेम केलं. घरात राहत होत्या, लग्न झालेलं होतं, सासू सासरे सगळे काही होते, फक्त अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वा. विश्वास ठेवा बसणारे मंडळी, विश्वास ठेवा माझ्या विश्वाच्या मालकावर. अरे जेवढा विश्वास तुमच्या नेत्यावर ठेवता, जेवढा विश्वास तुमच्या बायकोवर ठेवता, जेवढा विश्वास तुमच्या लेकरावर ठेवता, त्यातला 10% विश्वास जरी माझ्या पांडुरंगावर ठेवला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल गड्यांनो. आणि जगात एक माणूस असा आहे, तुम्ही त्याच्या स्वाधीन तुमचं जीवन करा गड्यांनो. जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. तू का म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. अरे मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आली आघात निवाराया. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू गड्यांनो. भगवंताला विनंती करा, निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. नामदेवरायांनी विश्वास ठेवला, विनंती केली, नाम म्हणे तुझला शरण, पद कमलावर सिर आपटीन. हे देवा, जर तू माझ्या हातचा नैवेद्य नाही खाल्ला तर मी तुझं काय डोक्यावर काय करीन, माझं सिर आपटून घेईल. जगाच्या मालकाने नामदेवरायचा नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी, उदका माझी वया ठेवून कोरड्या. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पाणी. आणि पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्या, तसा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तरंगला. नुसता गाथाच नाही,
ज्या गाथ्याला दगड बांधले होते ते दगड सुद्धा वर आले. मग ते कोण? अरे त्या इंद्रायणी डोहामध्ये हजारो दगड असतील. इंद्रायणी डोहामध्ये तेवढेच दगड होते का? नाही नाही, हजारो दगड होते. मग सगळेच का तरले नाही गाथ्याला? मग ज्ञानेश्वरीला जर गाथ्याला चिटकले तरच तुम्ही तरसाल. नाही तर तुमच्या जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाहीये. तुकोबरायच्या गाथ्याला दगडाचा आश्रय झाला तर दगड सुद्धा जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जायच्या. अरे आमच्यासारखे दगड कीर्तन करतात त्याच्यापेक्षा अजून दुसरा काय चमत्कार पाहिजे ज्ञानोबरायचा. अरे जगातल्या जेवढ्या काही युनिव्हर्सिटी आहे ना महाराज, तिथं मार्क पाहून ऍडमिशन दिलं जातं. जिथं तुमची क्वालिटी पाहून तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. काही काही कॉलेज तर असे तुमचे मायबाप अशिक्षित असेल तरी तुम्हाला सुद्धा ऍडमिशन भेटत नाही. मायबाप शिकलेले असेल तरच तुम्हाला ऍडमिशन भेटतं. मला तर असं वाटतं या जगातली सगळ्यात सुंदर युनिव्हर्सिटी माझ्या ज्ञानोबरायची. आळंदीला जाणारं कोणतं पोरगं चांगलं असतं संतोषराव? अहो जे कोणाच्याच कामी नाही ते आमच्या नशिबी. आमच्या महाराज लोकांचं नशीब तर एवढं खराब आहे महाराज. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जी गाय दूध देत नाही ती, ज्या नारळात पाणी नाही ते, म्हणजे तुम्हीच तुमच्या तोंडाने बोला, मी काहीच बोलत नाहीये. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जे पोरग कोणाच्याच कामी नाही. हा नितीन महाराज जा याला घेऊन. अरे चांगलं तर कोणी स्वीकार करेल महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतो, अरे चांगल्याचा सगळ्या जगाने स्वीकार केला, पण खरं सांगू का, अनाथाचा स्वीकार करणारी जगातली पहिली माय म्हणजे माझे ज्ञानोबराई आहे.
पाठीमागचे बसा बसा. उतर नाही ना. बसा बसा बसा. तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ उठू नका. बसा बसा. 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा बरं. वा वा वा. अमोल दादा एकदा घेबर यांचे हात सर्वांचे. वा वा वा. 2 मिनिटं सर्वांनी. एक टाळी एक बोल एका ताला स्वरात फक्त 30 सेकंद माझ्या पाठीमागे बोलायचंय. ज्ञानोबाराया माझ्या ही संगेची तरणे. बसा बसा 2 मिनिटं बसा. झालंय माझं आता. निळामने ती ही संगेची तरणे दिन उद्धरणे. मी पहिलाच आळसलेला महाराज त्यातल्या त्या ज्ञानेश्वर माऊली म्हणजे किती सबसिडी. निळामने ती ही संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नो हे हा सामान्य महिमा. थोडा सूर वाढव दादा. नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवली. खूप सुंदर नियोजन आमच्या संतोष भैयांनी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम. बसणारे मंडळी जाता जाता मला फक्त सर्वांना एक विनंती करायची. या कार्यक्रमाचं निरीक्षण जर संतोष दादा तुम्ही केलं तर एक गोष्ट तुमच्या प्रामुख्याने लक्षात आली असेल. या समाजामध्ये 85% तरुणांचा सहभाग ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे महाराज. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय लोकांना माझी विनंती आहे, इकडं तिकडं आलतू फालतू लोकांनावर धाब्याला घेऊन जाण्यापेक्षा सांप्रदायिक कार्यक्रम ठेवा. याच्यातून तुम्हाला आशीर्वादही भेटल आणि याच्यातून समाजाला SMS सुद्धा चांगला जाईल महाराज. आज किती आनंद आहे महाराज. तुमच्या कार्यक्रमाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. कधी 8:30 वाजतील आणि कधी कीर्तन सुरू होईल असे लोक मोबाईल हातात घेऊन बसतात महाराज. बरोबर आहे का नाही. एवढं जीव ओतून कार्यक्रम आमच्या संतोष भाईंनी केला. मला आनंद वाटतोय. त्यांच्या आईच्या स्मरणार्थही ठेवला. संस्थेचं उद्घाटन आहे. मला आमच्या नितीन भैयाने सांगितलं. खूप सुंदर त्यांच्या अंतकरणामध्ये काही गोष्टीचा मानस आहे. समाजसेवेमध्ये तर तुमचा हात कोणी धरूच शकत नाही आहे. त्यांनी सांगितलं की सुंदर कॉलेज आहे, कॉन्व्हेंट आहे, 12वीपर्यंत कॉलेज, पुढेही बऱ्याचशा गोष्टी करायच्या. पण त्याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप आवडली की म्हणे महाराज या कॉलेजबरोबर या शाळेबरोबर इथं कमीत कमी वारकरी संप्रदायातल्या अनाथ मुलांना 100 मुलांना रहिवाशी व्यवस्था आणि त्यांच्या खाण्या पिण्याचा राहण्याचा सर्व खर्च करायचा आहे. आणि त्यांना सांप्रदायिकही शिक्षण भेटलं पाहिजे आणि त्याला शालेयही शिक्षण भेटलं पाहिजेत. खरोखर संतोष भैया द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आम्ही संप्रदायाचे काम करणारे लोक आहे महाराज. जो समाजाचं काम करतो, जो देशाचं काम करतो, जो धर्माचं काम करतो, आम्हाला ते लोक मनापासून आवडतात महाराज. केलं पाहिजेत. प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट नाही हो महाराज. आले भागा ते करीतो, जे जे प्रत्येकाला शक्य आहे त्यांनी त्यांनी प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. तरुणांना माझी विनंती, पोरांनो
देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. बाकी नाही केलं तरी काही चालन गड्यानो, पण इथं बसणारा जेवढा काही तरुण वर्ग आहे मी त्यांच्या चरणावर माझा माथा ठेवतो. फक्त पोरांना माझे हात जोडून विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू रे. अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या रे त्या लोकांचा. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खात असतील, खाद्य आहे त्यांचं, खाऊ द्या त्यांना. पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर या देशात पाहिली तर 2% सुद्धा नाही आहे महाराज. आणि आपल्या पिण्याच्या टक्केवारीचा जर विचार करायला गेलो ना तर 85च्या पुढे गेलो आहे आपण. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या लग्नात फक्त वरमायन नवरी पेल नसती, नाही तर वरबापाई पेले, नवरद्यानं सुद्धा 90 आणलेली आहे आणि मामा तर नालीत पडलेला आहे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. गुजरातचे लोक तुमच्या महाराष्ट्रात येऊन, UP बिहारचे लोक तुमच्या मलकापूरला येऊन पाणीपुऱ्या ऐकून मलकापूर सारख्या ठिकाणी त्यांच्या कोटी कोटी रुपयाच्या जागा झाल्या रे. थोडी लाज वाटू द्या आपल्याला. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन, अरे तुम्ही तालुक्याचे असून चांगल्या एरियामध्ये रूम भेटत नाही तुमच्या लेकरायला, ते राजस्थानहून येऊन मेन चौकात दुकान कसं घेतात, कशी लिंक लावतात याची कधीतरी बुद्धी खर्च करा थोडीफार. अरे माझी सर्वांना विनंती आहे, तरुण पोरांना विनंती आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका गड्यानो. सक्षम व्हा, आर्थिक सक्षम व्हा. शेतकरी वर्गांना माझे हात जोडून विनंती आहे, शेती जोड काहीतरी व्यवसाय धंदा करा. अरे याच्या त्याच्या मागं आलतू फालतू फिरण्यापेक्षा 4 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा, तालुक्याच्या घरी घेऊन जा, तुम्हाला 50,000 रुपये महिना पडेल. माझी तरुणांना विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही असं करत नाही तोपर्यंत तुम्ही डेव्हलप होणार नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या, धर्माविषयी जागृत राहा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं काय वर्णन करायचं महाराज. यहाँ से आहा तक महाराष्ट्रातील नामांकित गायक आहे, वादक आहे. गायकाचं वर्णन करायला मी एवढा काही मोठा नाही, आणि वादक कसे आहे हे तुम्ही त्यांच्या हातातूनच पाहिलं महाराज, बरोबर आहे का नाही. या महाराष्ट्राला लाभलेले 2 कोहिनूर हिरे म्हणजे आमचे ओमकार दादा आणि आमचा कैलास दादा. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. वा. आणि पखवाजाच्या बाबतीत तर काही पाहायचंच काम नाही महाराज, बरोबर आहे का नाही. वा वा वा. कशी जोड सापडली तुम्हाला संतोष भाऊ काही कळत नाही. अहो सुगी चालू आहे सध्या आमची. सुगीच्या टायमाले 7-7 दिवस हजर आहे म्हणजे कठीण आहे महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून सर्वच गायक वादक महाराज मंडळी आमच्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आपलं शिबिर चालू आहे का बंद आहे. स्वप्नील दादाचं शिबिर मुक्ताईनगरला 100-200 पोरांचं शिबिर चालू आहे. सर्वच मंडळी संप्रदायातले आमचे सर्वच मंडळी खूप चांगलं काम करतायत. आणि आमचे नितीन दादा असल्यानंतर काय पाहायचं काम आहे. ते मला घ्यायला कीर्तनाला आले त्यावेळेस गाडीतून त्यांच्याकडे लोक पाहू लागले, कारण तब्येत बिब्येत कसं वजनात काम आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आमच्या संप्रदायाचं वैभव आहे महाराज ते, बरोबर आहे का नाही. तरी कोट घातला नाही त्यांनी. कोट घातल्यानंतर तर पाहायचंच काम नाही. नितीन दादा सुद्धा 7 दिवस झाले या कार्यक्रमाला गोड असं मार्गदर्शन करतात. खूप सुंदर नियोजन आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. धुळ्याहून माईक सिस्टीम बोलवली महाराज तुम्ही. कुठून. आमच्या नंदूदासाठी. केवढं किती छोटं पोरग आहे बघा त्याच्याकडे तुम्ही. अहो ते 20 वर्षाचं सुद्धा नसेल महाराज, बरोबर आहे का नाही. 20-22 वर्षाचं लेकरू आहे, पण 22 वर्षात महाराष्ट्रातल्या टॉप 10 साऊंड मध्ये त्याचं नाव 1 नंबरला आहे महाराज, बरोबर आहे का. म्हणून नंदू दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अख्खा भारत देश यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहतोय. आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा. खरं सांगू का, अमोल दादामुळेच हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात गेला महाराज. वा वा वा. अमोल दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. खरोखर देव कोणाला काय बुद्धी देईल काही सांगता येत नाही साहेब. आमचं नेटवर्क थोडं नाही आहे. आमचा सोशल मीडिया कमीत कमी आमचं फेसबुक, इंस्टाग्राम, सर्व यूट्यूब सगळं जर चेक केलं तुम्ही तर 2 कोटी फॉलोअर्स आहे आमचे. किती आहे. 2 कोटी. आम्ही जर एखादा क्लिप जर टाकली ती 2 दिवसात कमीत कमी 20 ते 25-40 लाख लोक पाहतात. एवढं सुंदर कार्य आमचा अमोल दादा करतोय. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. महाराष्ट्रात सगळीकडे सप्ते चालू आहे, पण चर्चा फक्त आपल्या चोखोबरायच्या सप्त्याची महाराज, बरोबर आहे का नाही. दररोज एक व्हिडिओ आहे. हे सगळं श्रेय आमच्या अमोल दादाला जात आहे. म्हणून दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे